नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहात? आशा करते छानच असणार. मी तुमची प्रिया घोशीकर. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं काही खास नाही आहे. उद्या रविवार आहे, मुलांना सुट्टी आहे, तर उद्या नाश्ता काय बनणार? तर आमच्याकडे डोश्याचा प्लॅन आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे बघा. मी तांदूळ साफ करत आहे. आणि आज आणि माझी मुलं आली नाहीत, आता वाजले आहेत 1:30. आणि आता माझ्या मुलांचा आज एक्स्ट्रा क्लास आहे म्युझिकचा म्हणून, गाण्याचा म्हणून. ते आज 2 वाजता येणार. आमचं जेवण तर आणि झालं नाही. तुमचं जेवण झालं का? आणि उद्या संडेचा नाश्ता काय करणार काय नाही, तुम्ही पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मग आज थोडंसं ऊन पडलेलं आहे बघा. ही बघा, ही आहे उडदाची डाळ. आणि ही पण आहे उडदाची डाळ. आणि हा मसाला आहे. हे माझ्या आईने गावावरून पाठवलेलं आहे. ही तुरीची डाळ आहे. आणि हे मुगाची डाळ आहे. हे पण माझ्या आईने गावाकडून दिलेली आहे. आणि ही भाजून बनलेल्या मुगाची डाळ आहे. आणि ही कच्च्या मुगाची डाळ आहे, न भाजता केलेल्या मुगाची डाळ आहे. आणि हे पण न भाजता केलेल्या उडदाची डाळ आहे. तर त्याचा पाठीचा शिरका थोडा उशिरा निघणार. आणि हे त्याचा आणि ह्याचा लवकर निघतो, कारण की ते भाजलेले आहेत. आणि हे सगळं माझ्या गावाहून आलेलं आहे. माझे 3ऱ्या नंबरची दिदी आणि माझी आई, ही जेवारी पण आम्ही गावाहूनच आणलेली आहे. हे बघा, हिला पण उन्हाला ठेवलेली आहे. आता ते ऊन लागल्यानंतर खराब होत नाही ना. आज थोडं ऊन पडल्यानं सगळं मी वाळू घातलेलं आहे उन्हाला. आणि उडदाची डाळ काळ्या पाटीची, ही पण गावाकडे गोव्यामध्ये अशी भेटत नाही. गोव्यामध्ये ह्या टाईपची भेटते. आणि मिरची भेटते व्हाईट. तर गावाकडच्या डाळीचा टेस्ट वेगळाच असतो. आम्ही गावाकडूनच डाळ आणलेली, माझी आई गावाकडंच बनवून आम्हाला बांधून देते येताना. आणि हा मसाला पण गावाकडलाच आहे. इथं मसाला असा हे फुलं वगैरे असे काही भेटत नाहीत. ते पूर्ण गावाकडूनच घेऊन आलेलं आहे हे सगळं. काय आपली आई शिदोरी म्हणतात ना, बांधते तशात टाईपची माझ्या आईने, माझ्या दिदीने दिलेली आहे हे सगळं. मोठ्या बहिणी असल्या की वेगळीच गोष्ट असते छोट्या बहिणींसाठी. आणि आई बाबाची तर काय सांगायचं. आई बाबा आपल्यासाठी काय काय करत असतात, काय काय नाही, ते काहीच आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही आहे. तर आईची आठवणी डाळ वाळू घातल्यामुळं खूप आली आणि दिदीची. तसं आता दररोज फोनवर बोलणं होते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी पण आपल्या लेकरांसाठी आई काय काय करू शकते आम्ही आणि काय नाही, ते डाळ काही मी असो, वनस्पती गावाकडली किंवा डाळ मसाला. गावाकडे शेवया बनवतात, मिशनीवर शेवया. हे सगळं आम्ही गावाकडूनच घेऊन येतो इथे. मजा येते. आणि ते आई बाबाच्या आठवणीमध्ये, दिदीच्या आठवणीमध्ये खायला बी चांगलं वाटतं. ते सगळं टेस्ट एकदम चांगला येतो त्याचा. ऊन पडल्यामुळे हे आज आम्ही सगळे कपडे वगैरे सगळे धुवून वाळू घातलेले आहेत. हे बघा, ऊन मस्त आहे आज इकडे. 2-3 दिवस झाले गोव्याला पाऊस नाही आहे. गावाकडे चालू आहे आता सध्या पाऊस, गोव्यामध्ये नाही आहे पाऊस. आता आपण तांदूळ साफ करून त्याला भिजू घालूया. आणि उद्या नाश्ता बनवूया. बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. अलग अलग फरमाईश असते आमच्या घरी. आम्ही 3 बहिणी. आणि उद्या सगळ्यांना सुट्टी असते. माझी मोठी बहीण आणि माझी छोटी बहीण, मी सगळ्यात लहान आहे. म्हणजे मी 5वा नंबर. आम्ही टोटल 6 बहिणी आहोत. आणि मला एक भाऊ आहे. तो मोठ्या भावापेक्षाही मोठा आहे. सगळ्यात लहान आहे, पण मोठ्या भावापेक्षाही जास्त आमच्यासाठी मोठा आहे. आणि तर आम्हाला उद्या नाश्ता करायला 12 वाजतील, कारण की सगळे उठणार, येणार. आम्ही संडेला एकत्र नाश्ता करतो, एकत्र जेवण करतो. कारण सोमवार ते शनिवार मला भरपूर टाईम आहे. माझ्या बहिणीला आणि माझ्या जिजू मुलांना टाईम नाही आहे. ते कामाला सकाळी 7 वाजता जाणार, संध्याकाळी 5 वाजता, मग परत घरचं काम त्याच्यामुळे जास्त वेळ भेटत नाही. पण संडेला आम्ही भरपूर मजा करतो. संडेला माझ्या मोठ्या दीदीला सुट्टी नाही भेटत, कारण की ती संडेला सुट्टी नाही घेऊ शकते. त्याच्या आधी कोणत्याही वारी सुट्टी मिळू शकते, पण संडेला नाही. ग्रोसरीचं काम आहे ना, तर संडेला लोक जास्त शॉपिंग करायला जाणार, ते सुट्टी देत नाही. मग मुलं आणि आम्ही, माझ्या मिस्टरला पण टाईम नाही भेटत, कारण की ते बी सकाळी 7:30 किंवा 6:30 वाजता जातात. कारण टुरिस्ट गाडी चालवतात माझे मिस्टर. आणि भाड्यावर डिपेंड आहे. जसं टुरिस्ट भेटले तर दिवसभराचं, नाही तर मग हापडे. पण नाश्ता करायला त्यांना आमच्यासोबत वेळ नसतो. तर आम्ही आमची मुलं, माझी छोटी दिदी, माझी छोटी जिजू आणि सगळे एकत्र बसून नाश्ता करतो. खूप मजा येते. आणि आमचं संध्याकाळचं जेवणसुद्धा एकत्र असतो. काही असो, चिकन असो किंवा चपाती भाजी, काही आम्ही मेनू एक ठरवून आम्ही तिघही फॅमिली एकच जागी जेवण करतो. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही बोलत, हसत, खेळत आम्ही एन्जॉय करतो मुलं जेवण करणे. तर सगळे फॅमिली एकत्र असले की खूप मजा येते. आणि वाटत पण नाही की आपण एवढ्या दूर देशामध्ये आहोत. तर तिघे
तीन फॅमिली एकत्र मिळाले की आम्हाला कुणाची काही तेवढी आठवण येत नाही गावाकडली. फोन कंटिन्यू चालू असतात, पण इथे कसं आहे, आता गावाहून इथपर्यंत म्हणलं तर दूरच आहे ना. आठवण येत असं, पण फोन कंटिन्यू व्हिडिओ कॉल मम्माला, बाबाला आणि दीदी सगळ्यासोबत आमचा कॉन्टॅक्ट चालूच असतो. तर उद्या मस्त आमचा डोस्याचा बेत आहे. तर तुमचा संडे स्पेशल नाश्ता काय आहे ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काही चुकत असेल तेही सांगा, आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मला थोडं बोलताना कन्फ्युजन होते, कारण की असं एकदम बोलायला होत नाही, तरी पण मी प्रयत्न करते आणि सुद्धा प्रयत्न करत राहणार. तर तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. युट्यूब फॅमिली, बाय.